रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बनवतोय झटपट होणारी तर्रीवाली फणसाची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण कुकरमध्ये फणस वाफून घेतोय. त्यासाठी मी येथे अर्धा चम्मच मीठ घालून घेतलंय. यामध्ये आता थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला, अर्धा प्याला. त्यात आपण घालणार आहोत थोडी हळद. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि याची आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. आपलं फणस शिजतंय तोपर्यंत आपण भाजीला मसाले काय काय लागणार आहे ते बघतोय. येथे मी 2 कांदे घेतले, एक जाड कापून घेतला आहे आणि एक बारीक कापला आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून. त्यानंतर 1 चम्मच जिरं आहे, 2 चम्मच धने आहे, पाव वाटी घेतलेला आहे खोबरं. त्यानंतर इथे आहे सुक्या लाल मिरच्या आहे 2-3, 7 ते 8 काजू घेतले आहे आणि 2 चम्मच घेतलेला आहे खसखस. तर येथे आपण बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो सोडून बाकी सर्व मसाले भाजून घेतोय. तर मी येथे सर्वात आधी कांदा भाजून घेतला आणि त्यानंतर बाकीचे सर्व मसाले भाजून घेतले. तर तुम्ही इथे बघू शकता आपले सर्व मसाले भाजून झालेले आहे. यामध्ये आता मी 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि पाव वाटी कोथिंबीर टाकली. कांदा आणि टोमॅटो सोडून बाकी सर्व मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. आता कढईमध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचं आहे. त्यामध्ये आपण जो बारीक केलेला कांदा होता तो कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही येथे बघू शकता आपला कांदा मस्त असा परतलेला आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो घालणार आहोत. आपला टोमॅटो आता शिजत आलेला आहे. आता आपण यामध्ये जो आपण मगाशी भाजून घेतलेला मसाला होता त्याची पेस्ट घालणार आहोत. तर आजच्या भाजीमध्ये मी जास्त खडे मसाले वापरले नाही आहे. तर येथे आपली पेस्ट चांगली परतून झालेली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडी हळद, 2 चम्मच घालणार आहोत लाल तिखट. आता सर्व साहित्य आपण एकजीव करून घेणार आहोत. इकडे आपलं फणस मस्त शिजलेलं आहे. आता हे फणस आपण एका चाळणीवर टाकून घेणार आहोत. यातलं जे पाणी आहे हे आता आपण आपल्या या मसाल्यावरती घालणार आहोत. छान परतून घ्यायचं आहे. आता या मसाल्यामध्ये घालणार आहोत आपण फणस. आता ही भाजी तुम्हाला जर अशीच ठेवायची असेल तर तुम्ही अशी ठेवू शकता किंवा यामध्ये आणखी पाणी घालायचं असेल तर पाणीसुद्धा घालू शकता. आमच्याकडे मात्र थोडी पातळ ग्रेव्ही लागतं, त्यामुळे येथे मी 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आता भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. भाजीला उकळी येत असतानाच यामध्ये आपण घालणार आहोत थोडं मीठ आपण फणस शिजवताना सुद्धा घातलं होतं, त्यामुळे थोडं कमीच घालायचं आहे. आता थोडा हिंग घालायचा आहे आपल्याला. आता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. आता गॅस करणार आहोत आपण बंद. तर येथे आपली झटपट होणारी फणसाची तर्रीवाली भाजी तयार आहे. आता वरून आपल्याला थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. चला तर आपली भाजी तयार आहे. तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.